नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लो बजेटमध्ये तुम्ही घराचं काम आहे ते कसं करू शकता. मी सिव्हिल इंजिनियर बंकट कांडे, फाउंडर ऑफ बिल्ड वास्तू. घर बांधकामचा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर फक्त तुम्ही ग्राउंड फ्लोअरवरती किंवा सेकंड होम असेल आणि ग्राउंड फ्लोअरवरतीच तुम्हाला घराचं काम करायचं आहे, तुमचा जास्त त्याचा यूज वगैरे होणार नसेल किंवा भविष्यामध्ये तुम्हाला वरती जास्त वाढवायचं नसेल घराचं काम, म्हणजे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर वगैरे, तर त्या केसमध्ये तुम्ही लोड बिअरिंगचा विचार करू शकता. फक्त लोड बिअरिंगचा विचार करत असताना या गोष्टीचा विचार करा की तुमचा हार्ड स्टार्टर आहे, म्हणजे जो जमिनीचा मजबूत पाया जो आहे तो किती फुटापर्यंत खुदाई केल्यानंतर आपल्याला लागतो. जर समजा तुमचा 6-7 फुटापेक्षा जर जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्ही RCC स्ट्रक्चरच करा, लोड बिअरिंगचा विचार करू नका. आणि जर समजा 1-2-3 फुटावरती जर तुम्हाला हार्ड मुरूम मिळत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही लोड बिअरिंगचा विचार करू शकता. आता हे लोड बिअरिंगचा जर तुम्ही फाउंडेशन खर्च सुद्धा जर तुम्हाला कमी करायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही जर समजा लोकल मार्केटला कमी रेटमध्ये जर समजा तुम्हाला ब्लॅक स्टोन जर अवेलेबल असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा तुम्हाला चिऱ्याचं कॉस्टिंग जर परवडत असेल तर मग बेस्ट आहे की तुम्ही चिऱ्यामध्येच तुम्ही जे बांधकाम आहे ते तुम्ही करा फाउंडेशनचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो तुमचा बिल्टअप एरिया जो आहे तो तुमच्या गरजेनुसार घ्या. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की तुमचं बजेट कमी असताना तुम्हाला हॉल, किचन, बेडरूमची साईज आहे ती खूप मोठी हवी असते, तर तसं करू नका. तर ते जे आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी कंट्रोलमध्येच ठेवावं लागेल, तरच तुमचं जे कॉस्टिंग आहे, कारण बिल्टअप एरिया कमी आला की तुमचं ऑटोमॅटिक बजेट कमी येणार. व्हरांड्याचा जो स्पेस आहे तो तुम्हाला अगदी गरजेनुसार फक्त डिझाईन वगैरे, डिझाईन्स पण व्यवस्थित दिसेल अशाच टाईपमध्येच तो व्हरांडा पण घ्या, म्हणजे त्यामध्ये तुमचा झोपाळा वगैरे पण व्यवस्थित बसेल आणि सगळंच तुमचं कॉस्ट पण तुम्हाला कमी येईल. आणि आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं नंबर ऑफ बाथरूम जे आहेत, कारण बाथरूममध्ये जे कॉस्टिंग आहे ते खूप जातं, कारण त्यामध्ये कसं होतं की लेबर चार्जेस पण जास्त जातात आणि त्याचं सॅनिटरी फिटिंग वगैरे जे आहेत किंवा टाईल्स वर्क म्हणा, वॉटरप्रूफिंग म्हणा, ह्या गोष्टी आहेत त्याचा कॉस्टिंग जास्त जातं. गरजेनुसारच बाथरूम जेवढे आवश्यक आहेत तेवढंच घ्या. आणि त्यानंतर जे टाईल्स वर्क वगैरे जर असेल, जर जर समजा तुमचं आत्ता बजेट खूपच कमी असेल तर टाईल्स वर्क करण्याऐवजी तिथे तुम्ही ते ऑक्साईड पावडर ती तुम्ही PCC मध्ये मिक्स करून अगदी स्किल्ड जो लेबर आहे, गवंडी आहे, त्याच्याकडून तुम्ही ते ऑक्साईड पेंटचं तुम्ही फ्लोरिंग टाईपमध्ये PCC जो आहे तो अगदी फिनिशिंग व्यवस्थित करून तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर बजेट झालं की तर तुम्ही टाईलचा विचार करू शकता. आता जर तुम्हाला फ्लॅट जर स्लॅब जर नको असेल तर स्लॅबच्या ठिकाणी स्लॅबला पण बजेट आहे ते खूप जातं, कारण बीम वगैरे ज्या गोष्टी आहेत ते येतात. तर त्या केसमध्ये तुम्ही रुपिंगचा विचार करू शकता, कारण स्लॅब घेतला तर त्याला वॉटरप्रूफिंगची जी कॉस्टिंग आहे ती सुद्धा येते, प्लस नंतर लिकेजचा प्रॉब्लेम आला तर परत तुम्हाला वरती रुपिंग करावं लागतं. त्याच्याऐवजी डायरेक्ट तुम्ही रुपिंग केलं तर ती कॉस्टसुद्धा तुमची सेव्ह होऊ शकते. तर ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही बघा. त्याचबरोबर जर समजा तुमचं चिऱ्याची जी कॉस्ट आहे ती तुम्ही बघा तुमच्या एरियामध्ये किती आहे. जर समजा कोकण एरियामध्ये जर असेल किंवा आसपास रत्नागिरीच्या आसपास जे समजा 100-200 किलोमीटर अंतरावरती जे जिल्हे येतात त्यामध्ये जर समजा चिऱ्याची कॉस्टिंग तुम्हाला कमी येत असेल तर चिऱ्याचा पण तुम्ही विचार करू शकता, कारण तिथे लोकली लेबर मिळतात. पण जर समजा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही चिऱ्यामध्ये काम करायचं म्हटलं तर लेबर चार्जेस आहेत ते आपल्याला जास्त जातात. त्यामुळे लोकल एरियामध्ये जर तुम्हाला चिरा कमी रेटमध्ये मिळत असेल चिऱ्याचा यूज करा. प्लॅस्टरचा जो आहे ती कॉस्टिंगसुद्धा तुम्ही सेव्हिंग करू शकता. फक्त हे एक विचारात घ्या, कारण बरीच लोक ते प्लॅस्टरची कॉस्टिंग वाचवतात आणि प्रोजेक्शन वगैरे जे आहेत रुपिंगला ते जास्त देत नाहीत, त्यामुळे लिकेजचा वगैरे प्रॉब्लेम होतो. तर अशा गोष्टी पण होता कामा नये. नंतर तुम्हाला मेंटेनन्सचा खर्चसुद्धा कमी आला पाहिजे. या रिलेटेडच तुमचं जे डिझाईनचं काम आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जे काम देणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पूर्ण जे डिटेल्समध्ये लिहून घ्या की तुम्ही कोणत्या कोणत्या टाईपमध्ये काम करणार आहे. बऱ्याच वेळा आपण एवढं कॉम्प्रोमाइज करतो आणि त्यामध्ये घराचं काम करून घेत असतो आणि कॉन्ट्रॅक्टरच्या नंतर कशाही डिमांड वाढत जातात, म्हणजे हे आमच्यामध्ये नाही, ह्याचं चार्जेस आम्हाला एक्स्ट्रा द्या, हे असं आधी ठरलंच नव्हतं. तर यासाठी काय करा की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आणि तुमच्यामध्ये क्लॅरिटी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. आणि ही क्लॅरिटी तुम्हाला कधी येणार, ज्यावेळी तुमचं 2D आणि 3D डिझाईन जर प्रॉपर व्यवस्थित असेल त्यावेळी तुम्हाला ही क्लॅरिटी येणार. जर तुम्हाला आमच्याकडून 2D 3D डिझाईन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला मेसेज करा. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जे आहे ते आपण डिझाईनचं जे काम आहे ते तुम्हाला करून देऊ, जेणेकरून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पूर्ण क्लॅरिटी येईल की तुम्ही सांगू शकता की या टाईपमध्ये आम्हाला हे घराचं काम पाहिजे. म्हणजे जे काय तुमचं जे ॲग्रीमेंट होणार आहे ते काम सुरू होण्या अगोदर होईल.
होईल. नंतर असं नको की डायरेक्टली बिना डिझाईनचं काम सुरू केलं आहे, कारण बजेट कमी आहे म्हणून तुम्ही तिथे पण पैसे कटिंग करायला जाता आणि पुढे जाऊन तुम्हाला तेच पैसे वाचवलेले तुम्हाला जास्त जाऊ शकतात. तर ही चूक आहे ती तुम्ही करू नका. जर तुमच्या लोकली कोण तुमचा इंजिनियर वगैरे तिथे असेल त्यांच्याकडून तुम्ही हवं तर ते डिझाईन करून घ्या, पण डिझाईन न करता घराचं काम सुरू करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराची जी घर बांधकामाची योग्य सुरुवात कशी करावी, त्याचबरोबर ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये होणाऱ्या ज्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या आपण टाळून आपल्या घराची जी पैशांची बचत आपण कशी करू शकतो, या रिलेटेड एक आपण कोर्स लॉन्च करणार आहोत. त्या कोर्सची जी लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही दिवसामध्ये तुम्हाला दिसेल. तर तो कोर्स तुम्ही नक्की पहा म्हणजे जेणेकरून तुमचं जे घर बांधकामामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या होणार नाहीत आणि तुमची पैशाची बचत आहे ती चांगली होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.